Hi friends, this is our last lecture of linear algebra. Okay, so definition skew symmetric bilinear form. काय सांगते definition? A bilinear form f is said to be skew symmetric if f of u comma v is equal to minus f of v comma u for all u comma v belongs to vector space v. आपला जो तो फॉर्म आहे त्याला आपल्या बायलिनियर फॉर्मला स्क्यू सिमेट्रिक कधी म्हणायचं जेव्हा एफ ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू मायनस एफ ऑफ व्ही कॉमा यू असेल तेव्हा. रिमार्क काय सांगते बघा, लेट एफ बी अ एनी बायलिनियर फॉर्म ऑन व्ही इफ वी लेट जी ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू 1/2 इंटू एफ ऑफ यू कॉमा व्ही प्लस एफ ऑफ व्ही कॉमा यू and h of u comma v is equal to 1/2 f of v comma u minus f of v comma u. g of u is equal to ही व्हॅल्यू आहे, h of u is equal to ही व्हॅल्यू आहे. देन वी ऑब्झर्व दॅट काय बघू शकतो आपण, देन वी ऑब्झर्व दॅट काय होते, जी ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू जी ऑफ व्ही कॉमा यू. काय मिळते, जी ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू जी ऑफ व्ही कॉमा यू अँड एच ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू मायनस एच ऑफ व्ही कॉमा यू. ओके, hence G and H are symmetric and skew symmetric bilinear form respectively. G and H आहेत काय आहेत, सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म. सिमेट्रिक म्हणजे काय, जी ऑफ यू व्ही इज इक्वल टू जी ऑफ व्ही यू. क्लिअर, हा झाला सिमेट्रिक. आणि एच म्हणजे काय, एच ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू मायनस एच ऑफ व्ही कॉमा यू. हा झाला स्क्यू सिमेट्रिक. म्हणजे जी झाला आपला सिमेट्रिक, एच काय झाला स्क्यू सिमेट्रिक. ओके, also f is equal to g plus h. Also f is equal to g plus h is unique. Thus L of v comma f is direct sum of the subspace of symmetric bilinear form and the subspace of skew symmetric bilinear form. जो L of v comma f आहे त्याला आपण काय म्हणणार, डायरेक्ट सम ऑफ सबस्पेस कशाची, सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म अँड सबस्पेस ऑफ स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म. ओके, नेक्स्ट रिमार्क झाली. आता नोट काय सांगते बघा, नोट इफ व्ही इज फायनाइट डायमेन्शनल देन एफ इज स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म इफ अँड ओनली इफ द मॅट्रिक्स ऑफ एफ इन एनी ऑर्डर बेसिस इज स्क्यू सिमेट्रिक. जर आपला एफ काय फायनाइट डायमेन्शनल असेल आणि एफ काय असेल स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म इफ अँड ओनली इफ द मॅट्रिक्स ऑफ एफ इन एनी ऑर्डर बेसिस, एफचा मॅट्रिक्स कोणत्याही ऑर्डर बेसिससाठी काय असणार, स्क्यू सिमेट्रिक. काय असणार, स्क्यू सिमेट्रिक. सेकंड काय सांगते, वेन एफ इज स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म देन मॅट्रिक्स ऑफ एफ इन एनी ऑर्डर बेसिस विल हॅव ऑल इट्स डायगोनल एंट्री 0. बघा, एफ हा स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म असेल, देन मॅट्रिक्स ऑफ एफ इन एनी ऑर्डर बेसिस, एफ आपल्या स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म असेल तर मॅट्रिक्स एफचा मॅट्रिक्स कोणत्याही ऑर्डर बेसिससाठी तर त्याच्या ऑल डायगोनल एंट्रीज काय असणार, 0. त्याच्या ऑल डायगोनल एंट्रीज काय असणार, 0. म्हणजे एफ ऑफ यू वाय कॉमा यू वाय इज इक्वल टू मायनस एफ यू वाय कॉमा यू वाय फॉर ऑल यू वाय इन द बेसिस ऑफ व्ही. फॉर ऑल यू वाय इन द बेसिस ऑफ व्ही. म्हणजेच काय झालं बघा, एफ ऑफ यू वाय कॉमा यू वाय इज इक्वल टू 0 फॉर ऑल यू वाय इन द बेसिस ऑफ व्ही. फॉर ऑल यू वाय इन द बेसिस ऑफ व्ही. ओके, नेक्स्ट पॉईंट हा झाला स्क्यू सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म. ओके, नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, ग्रुप प्रिझर्विंग बायलिनियर फॉर्म. कोणता, ग्रुप प्रिझर्विंग बायलिनियर फॉर्म. काय सांगते डेफिनेशन बघा, लेट एफ बी अ बायलिनियर फॉर्म ऑन व्ही अँड टी बी अ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन ऑन व्ही. देन वी से दॅट टी प्रिझर्व्स ए बायलिनियर फॉर्म एफ इफ अँड ओनली इफ एफ ऑफ टी ऑफ यू कॉमा टी ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही फॉर ऑल यू कॉमा व्ही बिलॉंग्स टू व्ही. एफ हा आपला बायलिनियर फॉर्म ऑन व्ही असेल आणि ते काय लिनियर ट्रान्सफॉर्मेशन ऑन व्ही असेल. देन वी से दॅट काय म्हणू शकतो आपण, टी प्रिझर्व्स ए बायलिनियर फॉर्म. टी प्रिझर्व्स ए बायलिनियर फॉर्म एफ इफ अँड ओनली इफ कधी प्रिझर्व करणार, एफ ऑफ टी ऑफ यू कॉमा टी ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही. असं असेल तेव्हा काय म्हणणार आपला एफ हा काय, टी हा काय ग्रुप म्हणजे आपला जो आहे काय
एफ बायलिनियर फॉर्म आहे. ओके, आणि टी काय लिनियर ट्रान्सफॉर्मेशन ऑन व्ही आहे. तर टी प्रिझर्व्स ए बायलिनियर फॉर्म एफ, म्हणजे आपला ग्रुप टी हा बायलिनियर फॉर्म प्रिझर्व कधी करतो, जेव्हा एफ ऑफ टी ऑफ यू कॉमा टी ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही असेल तेव्हा. ओके, थेरम काय सांगतोय बघा, लेट व्ही बी अ बायनरी डायमेन्शनल वेक्टर स्पेस अँड लेट एफ बी अ नॉन डिजनरेट बायलिनियर फॉर्म ऑन व्ही, then the set of linear operators on V which preserves bilinear form F forms group under the operation of composition. V आपल्याला दिला आहे फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस. ओके, F दिला आहे नॉन डिजनरेट बायलिनियर फॉर्म. देन काय म्हणलं, देन द सेट ऑफ लिनियर ऑपरेटर्स ऑन व्ही, देन द सेट ऑफ लिनियर ऑपरेटर्स ऑन व्ही काय प्रिझर्व करतात, बायलिनियर फॉर्म एफ, विच प्रिझर्व्स बायलिनियर फॉर्म एफ फॉर्म्स. ते काय फॉर्म्स करतात, ग्रुप अंडर ऑपरेशन ऑफ कॉम्पोजिशन, ग्रुप्स अंडर ऑपरेशन ऑफ कॉम्पोजिशन. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय प्रूफ करायचं आहे, तो काय करतोय, ग्रुप अंडर ऑपरेशन ऑफ कॉम्पोजिशन फॉर्म करतोय असं दाखवायचं आहे. ओके, मग प्रूफ काय हो, लेट जी बी अ सेट ऑफ ऑल लिनियर ऑपरेटर्स ऑन व्ही प्रिझर्विंग द बायलिनियर फॉर्म एफ. लेट जी बी अ सेट ऑफ ऑल linear operators on V preserving the bilinear form F. That is, Z is equal to set containing T belongs to homomorphism V comma V such that f of T of U comma T of V is equal to f of U comma V for all U comma V belongs to V, for all V comma V belongs to V. बघा, हा आपला G दिला आहे. क्लेम काय, G is a group with operation of composition. G is a group with operation of composition. That is, in G, T of S, T composition S is defined as f of T composition S of U, comma T composition S of V is equal to f of T of S of U, comma T of S of V for all U, comma V belongs to V. For all U, comma V belongs to V. So, या कॉम्पोजिशनसाठी काय असणार हो, आपला जी हा ग्रुप असणार. ओके, जी हा ग्रुप असणार. फर्स्ट प्रॉपर्टी क्लोजरनेस, लेट टी कॉमा एस बिलॉंग्स टू जी, देन एफ ऑफ टी ऑफ यू कॉमा टी ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही, आणि एफ ऑफ एस ऑफ यू कॉमा एस ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही फॉर ऑल यू कॉमा व्ही बिलॉंग्स टू कॅपिटल व्ही, फॉर ऑल यू कॉमा व्ही बिलॉंग्स टू कॅपिटल व्ही. ओके, कन्सिडर काय केलं मग, एफ ऑफ टी कॉम्पोजिशन एस ऑफ यू कॉमा T composition S of V is equal to f of T of S of U, T of S of V. ओके, जो मॅप आपण डिफाईन केला आहे त्याच्यावरून. सो काय आलं, T of S of U म्हणजे काय आलं हो, T of S of U म्हणजे जर आपला S होमोमॉर्फिझम V to V मधला असेल आणि T बिलॉंग्स टू ग्रुप G मधला असेल, तर T of S of U म्हणजे काय येणार, S of U, आणि T of S of V म्हणजे काय येणार, S of V. म्हणजे काय आलं, F of S of U, S of V. आणि S काय करतोय, प्रिझर्व करते काय, बायलिनियर फॉर्म F. S काय करतोय, प्रिझर्व करते बायलिनियर फॉर्म F. म्हणजे काय होणार, ग्रुप प्रिझर्विंग बाय लिनियर फॉर्मच्या डेफिनेशननुसार एफ ऑफ एस ऑफ यू कॉमा एस ऑफ व्हीचं काय होणार, एफ ऑफ यू कॉमा व्ही. म्हणजेच काय आलं, एफ ऑफ टी कॉम्पोजिशन एस ऑफ यू कॉमा टी कॉम्पोजिशन एस ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही, एफ ऑफ यू कॉमा व्ही. म्हणजेच काय झालं, टी कॉम्पोजिशन S preserves bilinear form, preserves bilinear form. So T composition S belongs to G. Second काय, associativity. For T comma S comma R belongs to G, from closure-ness it is clear that T S R कशातले घेतले, G मधले. From closure-ness it is clear that, closure-ness प्रॉपर्टीनुसार काय क्लिअर केले आपण, F of T of composition S composition R of U comma S composition R of V. ओके, त्यानुसार काय आलं, इज इक्वल टू टी कॉम्पोजिशन एस कॉम्पोजिशन आर ऑफ यू कॉमा टी कॉम्पोजिशन टी ऑफ एस ऑफ आर ऑफ व्ही, टी एस आर ऑफ व्ही, टी एस आर ऑफ व्ही. कशानुसार, वरच्या क्लोजरनेस प्रॉपर्टीनुसार. म्हणजेच ह्याचं पण काय येणार हो बाळांनो, टी कॉम्पोजिशन एस कॉम्पोजिशन आर ऑफ यू म्हणजे काय येणार, टी एस ऑफ आर ऑफ यू कॉमा टी एस ऑफ आर ऑफ व्ही. क्लिअर. पुन्हा इथं आपले ह्याची डेफिनेशन वापरा, ग्रुप प्रिझर्विंग बायलिनियर फॉर्म काय होती, एफ ऑफ टी ऑफ यू कॉमा टी ऑफ इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही. त्यानुसार काय होणार हो, एफ ऑफ यू कॉमा व्ही फॉर ऑल यू कॉमा व्ही बिलॉंग्स टू
V. Thus associativity property holds. Thus associativity property holds. परत काय दाखवायचं, ग्रुप दाखवायचा. ओके, ह्याच्यानंतर काय म्हणणार आपण, पुढच्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार, त्यामुळे तो काय झाला ग्रुप. सो काय म्हणणार पुढे नेक्स्ट काय असणार, फॉर एनी नॉन झिरो लिनियर ऑपरेटर टी, फॉर एनी नॉन झिरो लिनियर ऑपरेटर टी इन जी इज इन्व्हर्टिबल अँड टी इनवर्स बिलॉंग्स टू जी. फॉर एनी नॉन झिरो ऑपरेटर कोणता घेतला, टी. कशातला घेतला, जी मधला. आणि तो काय इन्व्हर्टिबल आहे, टी इन्व्हर्टिबल असणार, म्हणजे टी इनवर्स काय असणार, जी मधला असणार. टी इनवर्स कशातला असणार, जी मधला. सो दॅट इज टू प्रूव्ह इफ टी ऑफ यू इज इक्वल टू 0 देन यू मस्ट बी 0. आपल्याला काय दाखवायचं आहे, टी ऑफ इज इक्वल टू 0 देन यू मस्ट बी 0. सो लेटेस्ट अज्युम दॅट, काय अज्युम केलं आपण, लेटेस्ट अज्युम दॅट टी ऑफ यू इज इक्वल टू 0 फॉर सम यू कॉमा वी बिलॉंग्स टू वी. सो टी ऑफ यू इज इक्वल टू 0 दॅट इम्प्लाइज एफ ऑफ टी ऑफ यू comma f t of p is equal to 0 for any v belongs to v. ओके, दॅट इम्प्लाइज f of u comma v is equal to 0. कशावरून, आपला टी काय करतोय, बायलिनियर फॉर्म प्रिझर्व करतोय, त्यावरून f of t of u comma t of p is equal to 0 साठी काय आलं, f of u comma v is equal to 0. आणि f of u comma v is equal to 0 म्हणजे काय आलं, आपल्या f हा काय नॉन डिजनरेट आहे, f हा काय नॉन डिजनरेट आहे, त्यानुसार काय आलं, u is equal to 0, u is equal to 0. म्हणजे काय मिळालं, दस टी ऑफ यू इज इक्वल टू 0 दॅट इम्प्लाइज यू इज इक्वल टू 0. काय मिळालं, टी ऑफ यू इज इक्वल टू 0 दॅट इम्प्लाइज यू इज इक्वल टू 0. हेन्स टी इज इन्व्हर्टिबल. हेन्स काय झाला, टी इज इन्व्हर्टिबल. लेट काय केलं, इनवर्स ऑफ टी बी, टी इनवर्स, टीचा इनवर्स काय असणार, टी इनवर्स. इथे काय झाला, टी इन्व्हर्टिबल झाला. आता इनवर्स ऑफ टी काय असणार, टी इनवर्स. कन्सिडर फॉर एनी यू कॉमा वी बिलॉंग्स टू वी, एफ ऑफ टी इनवर्स of u comma t inverse of v is equal to f of t into t inverse of u comma t into t inverse of v in. ओके, सिन्स आपल्याला काय म्हणू शकतो, टी जर होमॉर्फिझम व्ही टू व्ही मधला एलिमेंट असेल दॅट इम्प्लाइज टी इनवर्स पण काय असणार, होमॉर्फिझम व्ही टू व्ही मधला एलिमेंट असणार. सो टी इनवर्स ऑफ यू बिलॉंग्स टू कशातला असणार, व्ही. फॉर ऑल यू कॉमा व्ही यू बिलॉंग्स टू व्ही. टी होमॉर्फिझम व्ही टू व्ही मधला एलिमेंट, टी इनवर्स होमोमॉर्फिझम व्ही टू व्ही मधला एलिमेंट. तर टी इनवर्स ऑफ यू कशात जाणार, वेक्टर स्पेस व्ही मध्ये जाणार, वेक्टर स्पेस व्ही मध्ये जाणार. आणि आपला टी काय करणार, बायलिनियर फॉर्म प्रिझर्व करणार. आपलं टी काय करणार, बायलिनियर फॉर्म प्रिझर्व करणार. सो एफ ऑफ टी इनवर्स ऑफ यू कॉमा टी इनवर्स ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ टी इंटू टी इनवर्स ऑफ यू कॉमा टी इंटू टी इनवर्स ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू कॉमा व्ही. दच काय लो, हे इज इक्वल टू हे. दस काय आलं, एफ ऑफ टी इनवर्स ऑफ यू कॉमा टी इनवर्स ऑफ व्ही इज इक्वल टू एफ ऑफ यू व्ही फॉर ऑल यू कॉमा व्ही बिलॉंग्स टू व्ही. ए इज इक्वल टू हे आलं, म्हणजे काय झाला, टी इनवर्स प्रिझर्व बायलिनियर फॉर्म एफ. आपल्या टी इनवर्सने काय केलं, बायलिनियर फॉर्म प्रिझर्व केला, म्हणजेच आपला टी इनवर्स कशात जाणार, जी मध्ये जाणार. टी इनवर्स कशात जाणार, जी मध्ये जाणार. Thus by property first, second, third and fourth, the set of linear operators on V which preserves bilinear form on F forms a group under the operation of composition. आपल्या चार प्रॉपर्टीवरून आपल्याला काय समजते, आपला जो सेट ऑफ लिनियर ऑपरेटर्स आहे तो काय करतोय, फॉर्म्स ए ग्रुप अंडर द कॉम्पोजिशन ऑफ अंडर द ऑपरेशन ऑफ कॉम्पोजिशन. ओके, नेक्स्ट रिमार्क बघूया. लेट एफ बी नॉन डिजनरेट बायलिनियर फॉर्म ऑन V which is finite dimensional vector space into let full stop, let V be a ordered basis for V and let A is equal to matrix F of B. F आपला नॉन डिजनरेट दिलाय बायलिनियर फॉर्म ऑन V आणि V काय आपला फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे आणि B काय दिलाय ऑर्डर्ड बेसिस फॉर V. आणि काय म्हटलं, लेट ए इज इक्वल टू एफ ऑफ बी मॅट्रिक्स एफ ऑफ बी. सो लेट यू कॉमा वी बी एनी वेक्टर्स इन व्ही विच करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट वेक्टर्स एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर बेसिस बी. यू आणि व्ही हे या व्ही मधले वेक्टर्स घेतलेत आणि त्याचे कोऑर्डिनेट वेक्टर्स काय घेतले, करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट वेक्टर्स एक्स आणि वाय आणि ऑर्डर बेसिस काय घेतले, बी घेतले. क्लिअर. Then f of u comma v is identically equal to x transpose a y, x transpose a y.
ओके, एक्स काय आपला, एक्स आणि वाय काय कोऑर्डिनेट वेक्टर्स आहे आणि एक आहे ए हा मॅट्रिक्स आहे. ओके, त्याला दिला इक्वेशन फर्स्ट. लेट टी बिलॉंग्स टू होमॉर्फिझम व्ही टू व्ही अँड एम इज इक्वल टू मॅट्रिक्स टी ऑफ बी. टी इज इक्वल टू होमॉर्फिझम व्ही टू व्ही अँड एम इज इक्वल टू मॅट्रिक्स टी ऑफ बी. देन f of t of u comma t of v is identical equal to f of t of u comma t of v is identical equal to m into x transpose into a into m of y. M into x rest transpose a into m of m y. ओके, ए बी चा ट्रान्सपोज म्हणजे काय असतं, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. तसं काय येणार, एक्स ट्रान्सपोज इंटू एम ट्रान्सपोज इंटू ए इंटू एम इंटू वाय. सो काय करूया, एक्स ट्रान्सपोज आहे तसा एम ट्रान्सपोज ए एम एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे इंटू वाय. ह्याला दिलं इक्वेशन नंबर सेकंड. सो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय मिळते बघा, एफ ऑफ यू कॉमा व्ही इज आयडेंटिकल इक्वल टू एक्स ट्रान्सपोज ए वाय आणि एफ ऑफ टी ऑफ यू कॉमा टी ऑफ व्ही इज आयडेंटिकली इक्वल टू एक्स ट्रान्सपोज एम ट्रान्सपोज ए एम इंटू वाय. या दोन्हीवरून काय झालं, टी प्रिझर्व काय करतोय, एफ प्रिझर्व करतोय. टी काय करतोय, एफ प्रिझर्व करतोय. ई पेन ओनली कधी ए इज इक्वल टू एम ट्रान्सपोज ए एम असेल तेव्हा, ए इज इक्वल टू एम ट्रान्सपोज ए एम असेल तेव्हा. दस इन मॅट्रिक्स फॉर्म द अबाउट थेरम स्टेट्स दॅट. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये हा थेरम काय स्टेट करतोय बघा, इफ ए इज इन्व्हर्टिबल एन क्रॉस एन मॅट्रिक्स देन द सेट ऑफ ऑल एन क्रॉस एन मॅट्रिसेस एम सच दॅट एम ट्रान्सपोज ए एम इज इक्वल टू एम इज ग्रुप अंडर द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. काय थेरम स्टेट करतोय बघा, एफ ऑफ टी ऑफ यू इज कॉमा टी ऑफ व्ही इज इक्वल टू काय दाखवलं आपण, एफ ऑफ यू कॉमा व्ही. म्हणजे काय करतोय, तो बायलिनियर फॉर्म प्रिझर्व करतोय. ओके, सो त्यानुसार कधी प्रिझर्व करणार, एक्स ट्रान्सपोज ए वाय इज इक्वल टू एक्स ट्रान्सपोज ए वाय. ए हा इक्वल कशाचा पाहिजे, एम ट्रान्सपोज ए एमच्या. कशाची इक्वल पाहिजे, एम ट्रान्सपोज ए एमच्या. ओके, सो काय हो, द सेट ऑफ ऑल एन क्रॉस एन मॅट्रिसेस एम काय स्टेटमेंट करते प्रूफ, इफ ए इज इन्व्हर्टिबल एन क्रॉस एन मॅट्रिक्स the set of all n cross n matrices m such that m transpose a m is equal to a is group under matrix multiplication. A matrix दिलाय invertible, set of all n cross n matrices काय दिलाय m such that ही वाली कंडिशन काय करणार, group under matrix multiplication. Next remark, let f be a symmetric bilinear form on V, then the corresponding quadratic form of f on V is given as q of u is equal to f of u comma u. q of u is equal to f of u comma u for all u comma v u belongs to v. बघा, f symmetric bilinear form on v दिलाय, then the corresponding quadratic form of f on v is given as. कसा गिवन केलाय, q of u is equal to f of u comma u for all u belongs to v. q of u is equal to f of u comma u for all u belongs to v. ओके, ए लिनियर ऑपरेटर टी प्रिझर्व्स एफ. तो लिनियर ऑपरेटर काय करतोय, एफ प्रिझर्व करतोय. इफ एन ओनली इफ टी प्रिझर्व्स द करस्पॉन्डिंग क्वाड्रेटिक फॉर्म असोसिएटेड विथ मॅट्रिक्स. कधी प्रिझर्व करणार तो क्वाड्रेटिक फॉर्म, कधी तो लिनियर ऑपरेटर टी एफ कधी प्रिझर्व करणार, इफ एन ओनली इफ त्याचा करस्पॉन्डिंग क्वाड्रेटिक फॉर्म असोसिएटेड विथ काय पाहिजे, स्मॉल एफ. असोसिएटेड विथ काय पाहिजे, एफ. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ऑर्थोनॉर्मल ग्रुप. लेट व्ही इज इक्वल टू आर रेस टू एन और सी रेस टू एन. लेट एफ बी सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म defined by f of u comma v is equal to summation j raised from 1 to n xj yj, where u is equal to x1 comma x2 comma up to so on xn, v is equal to y1 comma y2 comma up to so on yn. ओके, काय दिले, ऑर्थोनॉर्मल ग्रुप. काय दिले, वेक्टर स्पेस इज इक्वल काय दिले, आर रेस टू एन और सी रेस टू एन. लेट एफ बी काय दिलाय, सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म आणि डिफाइन कसा केलाय तो, एफ ऑफ यू कॉमा वी इज इक्वल टू समेशन जे रेस फ्रॉम 1 to n xj yj, where u is equal to काय x1 comma x2 comma up to so on xn, v is equal to y1 comma y2 comma up to so on yn. ओके,
द ग्रुप प्रिझर्विंग एफ इज कॉल्ड एन डायमेन्शनल ऑर्थोगोनल ग्रुप. त्यालाच काय म्हणायचं आपण, एन डायमेन्शनल ऑर्थोगोनल ग्रुप. आणि ह्यातल्या वेक्टर स्पेस कोणकोणते आहेत आपल्या, रिअल आणि कॉम्प्लेक्स. कोणते आहेत, रिअल आणि कॉम्प्लेक्स. सो देन नेम ऑफ ऑर्थोगोनल ग्रुप इज युज्ड टू असोसिएट ग्रुप ऑफ मॅट्रायसेस इन स्टँडर्ड बेसिस. हे जे नेम आहे ते आपण कुठे यूज करतो, असोसिएटेड ग्रुप ऑफ मॅट्रायसेस इन स्टँडर्ड बेसिस. इन स्टँडर्ड बेसिस. ओके. Since the matrix of F in the standard basis, the group consists of matrices M such that M transpose M is equal to I. काय म्हणलं, matrix of F in standard basis, the group consists of matrices M. Group consists of matrices M such that M transpose M is equal to I. M transpose M is equal to I. Such a matrix M is called orthogonal matrix, and these two n cross n matrices group is denoted by O of nr or O of n, c. या मॅट्रिसेसला आपण काय म्हणणार, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणणार. काय म्हणणार, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणणार. आणि धीज टू एन क्रॉस एन मॅट्रिसेस ग्रुप तो कसा आपण डिनोट करणार, O of n, r or O of n, c. Also the orthogonal group is group which preserve the quadratic form. Also जो ऑर्थोगोनल ग्रुप आहे तो काय असतो, तो ग्रुप असतो विच प्रिझर्व्स द क्वाड्रेटिक फॉर्म. तो काय करतो, क्वाड्रेटिक फॉर्म प्रिझर्व करतोय. सो क्यू ऑफ यू इज इक्वल टू x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर प्लस अप टू सन xn स्क्वेअर, वेअर यू इज इक्वल टू x1, x2, up to so on xn related to given bilinear form. Okay. लास्टचा थेरम आपला काय दिलाय, लेट V be an n dimensional vector space over F filled of complex number, and let F be a symmetric non-degenerate bilinear form on V. Then the group preserving F is isomorphic to complex orthogonal group O of n of c. म्हणजे काय दाखवायचं आहे, हे दाखवायचं, हे दोन्ही काय आयसोमॉर्फिक आहेत ते दाखवायचे. काय दिलं बघा, थेरमचं स्टेटमेंट नीट बघा. V फायनाइट n डायमेन्शनल वेक्टर स्पेस दिलाय ओव्हर फील्ड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. आणि F सिमेट्रिक नॉन डिजनरेट बायलिनियर फॉर्म दिलाय. देन काय दाखवायचं आहे, ग्रुप प्रिझर्विंग F इज, जो ग्रुप प्रिझर्विंग आहे तो काय दाखवायचा, आयसोमॉर्फिक. आयसोमॉर्फिक कशाला दाखवायचा आहे, कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल ग्रुप. कशाला दाखवायचं आहे, कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल ग्रुप म्हणजेच O of n, c. O of n, c. ओके. मग प्रूफ बघूया. प्रूफमध्ये काय दिले, लेट जी बी ए सेट ऑफ लिनियर ऑपरेटर्स ऑन व्ही. लेट जी बी ए सेट ऑफ लिनियर ऑपरेटर्स ऑन व्ही विच प्रिझर्व्स बायलिनियर फॉर्म एफ. विच प्रिझर्व्स बायलिनियर फॉर्म एफ सिन्स एफ इज नॉन डिजनरेट. एफ काय दिलाय, नॉन डिजनरेट दिलाय तेरामध्ये, बरोबर. जी हा सेट दिलाय लिनियर ऑपरेटर्सचा व्हीच्या, विच प्रिझर्व्स ते काय करतात, बायलिनियर फॉर्म प्रिझर्व करतात. आणि एफ काय दिलाय, नॉन डिजनरेट दिलाय. सो रँक ऑफ एफ इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू एन. काय दिले, रँक ऑफ एफ इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू एन. आणि ऑल्सो काय दिलाय, एफ इज सिमेट्रिक. ऑल्सो आपल्याला काय दिलाय, एफ इज सिमेट्रिक. देअरफॉर बाय थेरम विच स्टेट्स दॅट, आपल्याला कोणता थेरम माहिती आहे, लेट एफ व्ही बी ए फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस ओव्हर द फील्ड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. लेट एफ बी ए सिमेट्रिक बायलिनियर फॉर्म ऑन व्ही विच हॅज रँक आर. देन देअर इज ordered basis B is equal to set containing v1, v2, up to so on vn, such that the matrix of F in the ordered basis V is diagonal. F of vj, vj is equal to 1 for j belongs to 1, 2, up to so on r is equal to 0 for j greater than 0. हा थेरम आपण पाठीमागे पाहिलेला आहे, त्याच्या स्टेटमेंटचा इथं यूज केलेला आहे. सो देअरफॉर काय असणार, we have an ordered basis B in which the representation of bilinear form F is the identity matrix of order n. So काय येणार, ordered basis B in which representation of bilinear form F, आपलं जे bilinear फॉर्मचं रिप्रेझेंटेशन आहे, is the identity matrix of order n cross n. is the identity matrix of order n cross n. म्हणजे काय आलं, A is equal to matrix F of B is equal to I. is equal to I त्याला दिलं फर्स्ट. And also we know that
वी नो दॅट काय माहिती आहे टी प्रिझर्व्स एफ इफ अँड ओनली इफ एम ट्रान्सपोज ए एम इज इक्वल टू ए वेअर ए इज इक्वल टू एफ ऑफ बी डॅश वेअर ए इज इक्वल टू एफ ऑफ बी डॅश also आपल्याला काय माहिती आहे टी प्रिझर्व्स एफ इफ अँड ओनली इफ एम ट्रान्सपोज ए एम इज इक्वल टू ए आणि एम म्हणजे काय असतो मॅट्रिक्स टी ऑफ बी डॅश ए इज इक्वल टू एफ ऑफ बी डॅश अँड टी इज इक्वल टू मॅट्रिक्स सॉरी एम इज इक्वल टू मॅट्रिक्स टी ऑफ बी डॅश फ्रॉम वन काय म्हणू शकतो आपण टी प्रिझर्व्स एफ इफ अँड ओनली इफ एम ट्रान्सपोज एम इज इक्वल टू आय फ्रॉम वन काय म्हणू शकतो आपण आपला जो टी आहे तो एफ कधी प्रिझर्व करणार इफ अँड ओनली इफ एम ट्रान्सपोज एम इज इक्वल टू आय एम ट्रान्सपोज एम इज इक्वल टू आय ओके बट एम ट्रान्सपोज एम इज इक्वल टू आय इफ अँड ओनली इफ म्हणले बरोबर का एम प्रिझर्व करतो एफ बट काय माहिती आपल्याला एम इज कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल मॅट्रिक्स अँड ग्रुप ऑफ सच मॅट्रिसेस इज कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल ग्रुप एम आपला काय कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे आणि त्या मॅट्रिक्सचा जो ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल ग्रुप त्याला काय म्हणतो आपण कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल ग्रुप देअरफॉर ए लिनियर ऑपरेटर टी प्रिझर्व्स एफ आपला जो लिनियर ऑपरेटर आहे टी तो एफ कधी प्रिझर्व करणार इफ अँड ओनली इफ इट्स मॅट्रिक्स इन द ऑर्डर्ड बेसिस बी इज कॉम्प्लेक्स ऑर्डर्ड ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आपला लिनियर ऑपरेटर टी प्रिझर्व करणार एफ कधी इफ अँड ओनली इफ इट्स मॅट्रिक्स इन द ऑर्डर्ड बेसिस बी इज कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल मॅट्रिक्स जो मॅट्रिक्स आहे ऑर्डर बेसिस बी मधल्या तो काय असणार कॉम्प्लेक्स ऑर्थोगोनल मॅट्रिक्स सो देअरफॉर वी हॅव वन करस्पॉन्डन्स बिटवीन ग्रुप जी अँड ऑर्थोगोनल ग्रुप ओ ऑफ एन कॉमा सी बाय द मॅप तिथे काय असणार वन करस्पॉन्डन्स बिटवीन ग्रुप जी आणि ऑर्थोगोनल ग्रुप ओ ऑफ एन कॉमा सी मध्ये बाय द मॅप टी इज अ मॅपिंग फ्रॉम मॅट्रिक्स टी ऑफ बी टी इज अ मॅपिंग फ्रॉम काय म्हटलं मॅट्रिक्स ऑफ टी ऑफ बी त्याला दिलं इक्वेशन सो 2 ऑल्सो वी नो दॅट आपल्याला काय माहिती टी इज आयडेंटिकली इक्वल टू मॅट्रिक्स टी ऑफ बी अँड एस इज आयडेंटिकल टू matrix S of B where T comma S belongs to Z then T composition S is equal to matrix T of B cross matrix S of B हे आयडेंटिकली इक्वल आहे ह्याला आणि टी ऑफ आणि एस कशा लिहिल्यामध्ये जी मध्ये देन काय आपल्याकडे टी कॉम्पोजिशन एस इज इक्वल टू ही कंडिशन ओके then the map in 2 also preserves operation on both groups जो आपला 2 नंबरचा मॅप आहे तो काय करणार सगळे ऑपरेशन प्रिझर्व करणार त्या दोन्ही ग्रुपसाठी हेन्स द मॅप इन 2 इज आयसोमॉर्फिक टू मॅप बिटवीन जी अँड ऑर्डर ऑफ एन ऑफ सी तर काय असणार हे दोन्ही एकमेकाला आयसोमॉर्फिक असणार या मॅपवरून ओके ते दोन्ही एकमेकाला आयसोमॉर्फिक असणार या मॅपवरून सो इथे आपले तिन्ही चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक